बघू शकता मस्त आणि लाईव्ह ठेवलं चिट्टी सगळं. कसा वाटतं तुला? चांगला वाटतं लाईव्ह आणि आज तुम्ही बघत असा इथे प्रचंड असा भक्तगण देवीच्या दर्शनासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आणि काहीतरी गाळण देण्यासाठी इथे आलेले असतात. तर काहीच बघू शकता आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष कमीच घेतले खायला आणि त्याचं खाद्य कमीच घेतले खायला. केली घेतल्या, मस्त पुऱ्या आहेत, आपल्या पोल्या आहेत, फळे घेतले, नारळ तरी सोरात होतो. हॅलो गिजनील सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे आमच्या गावातील श्री खरवली आहे मंदिरामध्ये सत्यनारायणची महापूजा. आता तिकडेही आपल्याला शूट करायला जायचं आहे. आता वाजले दुपारचे 12:30 आणि मी आता होतो. कालचा ब्लॉग आपण एकविरीला आणि अलिबागला गेलो होतो, तिकडून शूट करत आलो. तर आत्ता एंड केला आहे मी. जस्ट आलो रात्री 2 वाजता, झोपलो. तेव्हा काहीच केलं नाही, एडिट पण नाही केलं. त्यापेक्षा बरं आता जाऊन एक काम होतं करून येतो पहिला, लगेच एडिटिंगला बसतो आणि लगेच आपण तिकडे जाऊ खरवलेच्या मंदिरात. चला कोणत्या उशीर न करता निघूया. दाखवतो तुम्हाला आजची पूजा कशी आणि लाईव्हसुद्धा असणार आहे. जाऊन बघा GTC चॅनलवर लाईव्ह पडले असं राहते. पण मी जरा उशीर होईल मला जायला, मी आधीच सांगितलेलं. तब्येत पण थोडी डाऊन आहे. तर काहीच काम करून आलो, आता निघालो खरवली याच्या मंदिरामध्ये जायला. आता वाजले 4:30. तर पाय अजूनही दुखतात, त्याच्यामुळे मी थोडा उशीर केला. ऊन पण कडक होता, पूजा पण झाली असेल. बघूया आता तिथं जाऊन तुम्हालाही दाखवतो काय काय चाललं आहे. तर काहीच फायनली पोचलो आपण खरवली आई देवीच्या पायथ्याशी. तर चला आता वरती चालू आहे. साफसफाई तर एकदम बारीक केलेली आहे. बघू आता वरती किती जण पूजा झाली असेल, कारण की भोंग्याचा आवाज येत नाही, म्हणजे पूजापुरती लावतात. बघूया. तर काहीच पोचलो मध्यभागी. चला असं तिथं दाखवतो तुम्हाला देव आपल्या कसं सजवलं. आणि इकडे तुम्हाला बघा काय काय भेटतं. इकडे तुम्हाला हार्डवेअर भेटतं. इथं मेकअप बाय नीटू बघू शकता. हारांचा बिझनेस पण आहे त्यांचा छोटासा असं. आणि इकडे आपला ओपन आहे, म्हणजे सर्व. इथं जेव्हा कोणी नवस घेऊन येतो ना, तेव्हा इकडे केस काढल्यानंतर इथं जेवण वगैरे बनवायची सुविधा आहे. म्हणजे इकडे खाली आहे, या बाजूला पण आहे, तिकडे वॉशरूम आहेत. तर चला वरती जाऊ आपण, बघूया काय चाललं. आणि मला एकदम हळूहळू चढायला लागेल. कैसा आहे अभी क्या इलेक्शन का है क्या? चला वरती जा. बघू शकता मस्त आणि लाईव्ह ठेवलं चिट्टी सगळं. कसा वाटतं तुला? चांगला वाटतं लाईव्हची स्क्रीन बघा. मस्तपैकी होता. थोड्याच वेळात भजन चालू होणार आहे. भजन इकडे जयेशने मस्त लाईव्ह सोडलेली आहे. आपल्याला एक थंबनेल होता बनवून दिले, म्हणजे मला वेळ नाही भेटत म्हणून त्यांनी बनवून दिले. आता कधीपासून किती दिवस झालं मी थंबनेल नव्हतं बनवून, आज थंबनेल बनवले. असं थंबनेल दिले. इकडे आपण समजा ॲड करू जे आपल्याला पाहिजे ते. मस्त असतं भजन चालू आहे आणि आता पब्लिक यायला लागली. मलापासून जास्त काही शूट केला नाही, जेवढं पण शूट करायचं तेवढं दाखवतो मी तुम्हाला. आणि वरती चालू आहे जेवण मस्तपैकी, तुम्हाला ते सुद्धा दाखवतो. वरती जाऊ मला इकडं पाण्याच्या बॉटल घेऊन.
पोचलो वरती मस्त. इकडे जेवण सुद्धा रांधले. इकडे भात आहे. ते जेवण रांधून झाले सर्व. आणि इकडे सर्व भाज्या. किती प्रकारच्या भाज्या आहेत ना? दोन. कोणत्या कोणत्या? चवली बटाटा वाटाणा मिक्स. चवली बटाटा वाटाणा मिक्स. आणि तिकडे जे पण आपल्या गावातील आजूबाजूच्या गावातील जी काही भाविक येतील त्यांच्यासाठी जेवणाची सोय इकडे केलेली अशी. इथे आज होणाऱ्या महापूजेला भजन केल्याबद्दल त्यांचे ट्रस्टकडून व ग्रामस्थांकडून मनपूर्वक आभार. मी आमचे ट्रस्टचे खजिनदार संजय दादा आलिमकर यांना विनंती करतो की आपण श्रीफल आणि स्कार्फ देऊन त्यांचा सत्कार करायचा. सर्वांना द्या. भवानी माते की जय, मुसो भगवान की जय, बापदेव भगवान की जय, एलमाई माते की जय, पवन पुत्र हनुमान की जय, सत्यनारायण भगवान की जय, करुणाईचा गर्दी झाली. बघू शकता तुम्ही समोर पूर्ण अशी लाईन लागली. एवढीच लाईन वरती सुद्धा आहे. काहीच बघू शकता जेवणासाठी पूर्ण लाईन दोन्ही बाजूला काउंटर लावून गेले. त्या बाजूला पण कसं वाटतं आज आपल्या देवीची पूजा आणि गर्दीबद्दल काय बोलशील? घेतात मस्तपैकी छोटे पापड्या तलार पटापट पब्लिक फुल आहे. नवसाला पावणारी आणि या पंचकृषीत अशी प्रसिद्ध असणारी तरुणी आई या आईचं आज इथे सालाबादप्रमाणे सत्याची महापूजा आणि अतिशय भावूक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते, साजरी केली जाते. आणि आज तुम्ही बघत असा इथे प्रचंड असा भक्तगण देवीच्या दर्शनासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आणि काहीतरी गाळण देण्यासाठी इथे आलेले असतात. आणि ती सतत दरवर्षी नवसाला पावणारी आपली तरुणी आई सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांना आपण विकास गुरु जातो समोर जातो.
जेवण मस्त घेतलं जेवायला आणि इथं नानाचं जेवण वाढतात बघा. तर काहीच आमचा एक माणूस रागवून कुठे जेवायला आले बघा तो तुम्हाला. हे बघा जेवायचं ठिकाण आहे का नाही, इथं जेवायला आले. एवढं रागवलंय का तू डायरेक्ट मांडव सोडून इकडं आले जेवायला. तसेच खवलेदेवी ट्रस्टचे अध्यक्ष वैभव नागेश आलिमकर यांच्याकडून शिवशक्ती लाईन पाटीलला 100 वर्षे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. तसेच योगेश आंबेकर यांच्याकडून शिवशक्ती लाईन पाटीलला 200 रुपये. मस्त असे गाणी बोलून झाले बायांचं आणि हे सगळं बोलत होतं. कसं वाटतं एलियन कसं वाटतं? भारी वाजू फुल मचवलेले आहे पोरं आहे सगळे. ये क्या कर रहा है तू? पैसा ले रहा है? मेरे को भी दे आधा फिर. आपल्या विनंतीस मान देऊन
त्याला भगवा दिला तो जेवून जा परत आवरा रणले तुम्हीच बारीक करून परत 30 किलो टाकला मग ते तुम्हीच रणले म्हणून सांगता जेवून जा परत वस्तीला काय बोलते हिरो दिसतो ना मग बसले बघा हा एवढं एकदम जल जाऊ परत सकाळपासून राहिला तर ना जेवलं तर आता काय जेवण का मग जेवलाच ना वरती डगरावर बसून जेवत होता तो रे लांब तो पापऱ्या काही खात होता ना ते हिशोबान दुसरं काही बी खेळ जेवायला ना तो बघूनच पोट भरतो जेवण का तर काहीच बघू शकता आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष कमीच घेतले खायला आणि त्याचं खाद्य कमीच घेतले खायला केली घेतल्या मस्त पुऱ्या आहेत आपल्या पोल्या आहेत फळे घेतले नारळ तरी सोरा तो नारळांची जीव पण नाही ते ट्रस्टचे सदस्य कमीच घेतले ना खायला तुम्ही काय चाललंय तुमचा कोला डायरेक्ट कोला खायला घेतले आणि गुलना खोबरा गुलनो खोबरा आपण हल्दील ना आलो मामा माचीला काकणाला देतो ना गुलनो खोबरा आमची मस्ती अशीच चालू राहील तिथं मस्त कलिंगर बना चला तर गाईच फायनली सर्व काही आटपून आता निघालो आम्ही घरी जायला तर ह्याला सोडायला जायचं आपल्याला पडले गावला एकटाच राहिले बिचारा जाम म्हणजे खूप मेहनत केली त्यांनी आज दुपारपासून आले तर चला जाऊ आपण सोडून येऊ अजून ते आटपतात वरती भरपूर जण आहेत मला उद्या पण लगेच एकविरेचे दर्शनाला द्यायचं सकाळी म्हणून मी चालले लवकर तर काही फायनली सोडून आलो त्याला गाडी लावली इथंच शाखेजवळ गाडी घेऊन मी निघू लगेच जायला घरी आणि की आता वाजला रात्रीचा तर काहीच पोचलो मस्त घरी आता बघू ब्लॉग किती झाले आजचा सत्यनारायण महापूजेचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय